गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय शेगाव व्लॉग 2। चलिए शुरू करते हैं। तर मित्रांनो, सकाळच्या वेळी आम्ही आंघोळ करून निघालो मंदिराकडे दर्शनासाठी आणि सोबतच एक फुलाची माळ घेतलो आणि सकाळच्या वेळी गजानन महाराजांचा दर्शन घेण्याचा आनंदच खूप वेगळा असतो। आणि मग 1 तासांनी आमचं दर्शन झालं। आम्ही मंदिराच्या बाहेर आलोत, फोटोज वगैरे काढलोत आणि मग आलोत आम्ही बाहेर नाश्ता करण्यासाठी कचोरी आणि पोहे। नाश्ता झाल्याच्या नंतर आम्ही डायरेक्टली निघालोत कृष्णाजींच्या मळ्यामध्ये, जे की दर्शनासाठी। आणि कृष्णाजींचा मळा असा आहे जे की वडाचे झाड आहे इथे। आणि मग गजानन महाराजांची फोटो पण होती, इथे दर्शन घेतलो, मग निघालो। मग इथे या मंदिराचं दर्शन घेतलो आणि मग निघालो। मग आम्ही पोहोचलो नागझरीला, जे की इथं पण खूप छान मंदिर आहे। चला दर्शनाला जाऊया। आणि हे या मंदिराचं एंट्री गेट आहे। मध्ये आल्यानंतर आम्ही एक पुरातन काळातील रथ बघितलो आणि दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर उसाचा रस पिलोत आणि मग निघालो। आणि मग हे झाड बघण्यासाठी आलोत। याच झाडाखाली गजानन महाराज बसले होते आणि मग आम्ही गेलो बँकेट सदनला। इथे त्यांची व्यवहाराची कामे चालत होती आणि मग इथून निघून आम्ही प्रसादासाठी आलोत मंदिराकडे, जे की सगळ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्टली असते प्रसाद। मग प्रसाद खाल्लो, प्रसाद खूप छान होता। मग आम्ही गेलोत विठ्ठलाच्या कीर्तनाला। मग काही वेळाने आम्ही पालखीकडे आलो, जे की विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार होती ही पालखी। मग दर्शन घेऊन आम्ही आलोत रूम कडे, जे की इथला खूप परिसर सुंदर आहे। मग आम्ही सकाळच्या 6च्या ट्रेनने निघालोत नांदेडकडे, शेगाव टू अकोला, अकोला टू नांदेड। सो आम्ही पोहोचलो आहोत। सो हा ब्लॉग लेट भेटला त्याबद्दल सॉरी, पण हा ब्लॉग मला अपलोड करायचाच होता। कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया का नवीन एका ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय।